नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय. आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा मित्रांनो ऑफिशियली नोटिफिकेशन आलेला आहे मित्रांनो. आणि फॉर्म भरण्याची तारीख सुद्धा मित्रांनो टेंटेटिव्ह तारीख सुद्धा आलेली आहे फॉर्म भरण्याची. आणि फॉर्म केव्हापासून तुमच्या आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म चालू होणार आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे तर पहा मित्रांनो, 12,000 प्लस जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघत आहे. याबद्दल मित्रांनो ऑफिशियली नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो. आणि तुमचं जे मित्रांनो फॉर्म केव्हापासून चालू होणार आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि फॉर्म भरणे कोणत्या महिन्यापर्यंत राहणार आहे, आरपीएफ रेल्वे पोलीस भरती मित्रांनो कधी निघणार आहे याबद्दलच मेन तुम्हाला सांगणार आहे. तर ऑफिशियली नोटिफिकेशन आलं आहे मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 भरतीबद्दल. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. तर महाराष्ट्रातील मुलं मुली मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. आणि मुलींना जास्त मित्रांनो या भरतीमध्ये आरक्षण आहे, लक्षात ठेवा. कारण की 50% जागा ह्या मुलींच्या असते आणि जास्त प्रेफरन्स मित्रांनो मुलींना दिल्या जाते. जास्त आरक्षण मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये मुलींना दिल्या जाते. कारण की मुलांपेक्षा ज्यांचे जे मेरिट आहे मित्रांनो पुरुषांपेक्षा मित्रांनो महिला उमेदवारांचं मेरिट खूप कमी लागते. तर चांगली भरती मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघत आहे. 2018 पासून ही निघाली नव्हती. तर आता मित्रांनो या भरतीचं ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो. आणि टेंटेटिव्ह मित्रांनो फॉर्म भरण्याची तारीख सुद्धा आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा फॉर्म केव्हापासून चालू होत आहे, फॉर्म भरणे शेवटची तारीख काय, त्याचबरोबर यामध्ये उंची किती आहे, धावणी किती आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये लेखी परीक्षा आहे सर्वात आधी की ग्राउंड आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, उंची किती लागते, छाती किती लागते, त्याचबरोबर या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस काय. तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल तुम्हाला पात्रता सर्वात आधी सांगून देतो. तर आरपीएफच्या ज्या मित्रांनो 2024ला यावर्षी जे आहे जवळपास 12,000 प्लस जागांसाठी भरती निघत आहे. 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येते. शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये. त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादाचा जर आपण विचार केला तर यामध्ये वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष लागते. एससी एसटी कॅटेगरीची मुलं 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीची मुलं 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकतात. आणि ओपन कॅटेगरीची मुलं यामध्ये 18 ते 25 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर या भरतीमध्ये मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ड्युटी कुठं मिळते आणि ड्युटी किती तासाची असते. तुमचं जर सिलेक्शन झालं तर पहा मित्रांनो रेल्वे स्टेशनवर तुमची ड्युटी असते. त्याचबरोबर 8 घंटेची मित्रांनो आरपीएफला ड्युटी असते. आणि आरपीएफचं जे काम आहे हे रेल्वेची सुरक्षा करणे आहे मित्रांनो. रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा करणे हे आरपीएफचं काम आहे, ठीक आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये पगार तुम्हाला मित्रांनो 35,000 मित्रांनो स्टार्टिंग पगार असते ट्रेनिंगला, ठीक आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये जर मित्रांनो आपण फीचा जर विचार केला तर यामध्ये एससी एसटी कॅटेगरीसाठी मित्रांनो 250 रुपये फी असते फॉर्म भरण्यासाठी. त्याचबरोबर इतर कॅटेगरी ईडब्ल्यूएस ओपन ओबीसी यासाठी मित्रांनो 500 रुपये फी असते, ठीक आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे सर्वात आधी मित्रांनो तुमची लेखी परीक्षा असणार आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये 120 मार्काची. आणि लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे हा खूप सोपा आहे. 50 मार्क जनरल नॉलेजचे विचारले जाते परीक्षेमध्ये. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न आणि यामध्ये मित्रांनो 35 प्रश्न गणिताचे. तर 120 मार्काची तुमची यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, लक्षात ठेवा. 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. तर 120 मार्काचा पेपर असणार आहे. तर तुम्हाला मित्रांनो अभ्यास करूनच जावं लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर सर्वात आधी लेखी परीक्षा असणार आहे आणि 1.5 घंट्याचा तुम्हाला टायमिंग मिळणार आहे. त्याचबरोबर लेखी परीक्षा झाल्यावर मित्रांनो तुमचं यामध्ये ग्राउंड असते आरपीएफमध्ये. तर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर. आणि तुम्ही जर त्याचबरोबर 86 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तुम्ही जर मित्रांनो एससी एसटी कॅटेगरीची मुलं असाल तर एससी एसटी कॅटेगरीसाठी मित्रांनो यामध्ये उंची 160 सेंटीमीटर लागणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 152 सेंटीमीटर, पुरुष उमेदवारांसाठी छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे. तर त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड आहे 1600 मीटर रनिंग आहे मित्रांनो पुरुष उमेदवारांसाठी आणि 5 मिनिट 45 सेकंडचा टायमिंग असते. महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर आहे आणि 800 मीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांना 3 मिनिट 45 सेकंड एवढा टायमिंग असते. त्या लॉंग जम्प सुद्धा आहे, त्याचबरोबर हाय जम्प सुद्धा आहे. तर 3 इव्हेंट यामध्ये 1600 मीटर रनिंग, 800 मीटर रनिंग, लॉंग जम्प, त्याचबरोबर हाय जम्प, ठीक आहे.
तर पहा आता आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचं जे मित्रांनो नोटिफिकेशन तुम्हाला ऑफिशियल दाखवून देतो आणि फॉर्म भरणे केव्हापासून होत आहे ते तुम्हाला दाखवून देतो. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा अपडेट तुम्ही या ठिकाणी हाऊ टू अप्लाय फॉर आरपीएफ रिक्रुटमेंट 2024 अप्लिकंट मस्ट लॉग ऑन टू द ऑफिशियल वेबसाइट टू फिल आउट the application form. Click on the link RPF Constable and Sub Inspector General Recruitment 2024. After successful submission, take a printout of the application form. Application mode only online. RPF Recruitment 2024 important date. Starting date for submission of online application form January 2024. Tentative date. Last date for submission of online application forms February 2024. डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन नोटिफाय सून. तर पहा विद्यार्थी मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे जे आहे मित्रांनो फॉर्म भरण्याची टेंटेटिव्ह डेट जे आहे मित्रांनो या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. तर 2024 मध्ये मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म भरणे सुरू होणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत हे फॉर्म भरल्या जाणार आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 ला मित्रांनो निघणार आहे. 2024च्या मित्रांनो जानेवारीच्या एंडिंगला सुद्धा निघू शकते किंवा स्टार्टिंगला सुद्धा मित्रांनो जानेवारी महिन्याच्या स्टार्टिंगला सुद्धा आरपीएफ रेल्वे पोलीस भरती मित्रांनो येऊ शकते. ठीक आहे. आणि तुमचे जे फॉर्म आहे हे फेब्रुवारी 2024 पर्यंत चालणार आहे. ठीक आहे. तर पहा टेंटेटिव्ह मित्रांनो तारीख आली फॉर्म भरण्याच्या आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या. तर 2024 मध्ये जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये फॉर्म चालू राहणार आहे. तर पहा मित्रांनो मी तुम्हाला आतापर्यंत बऱ्याच म्हणजे एका वर्षापासून मी तुम्हाला सांगत आलो आहे की आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघणार आहे. तुम्ही आपापल्या तयारीमध्ये राहा, अभ्यास करा. कुठे मित्रांनो तुम्ही लक्ष देऊ नका जास्त, सोशल मीडियावर मित्रांनो तुम्ही जास्त फोकस करू नका, करिअरवर मित्रांनो फोकस करा. ठीक आहे. आता जो टाइम आहे हा मित्रांनो स्टेटस ठेवायचा आणि तर स्टेटस बनवायचा टाइम आहे, तर स्टेटस बनवणं शिका. तर आतापर्यंत मित्रांनो मी तुम्हाला सांगत आलो की तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे. भरती येणार आहे आणि याआधी सुद्धा मी व्हिडिओ टाकला होता की आरपीएफ रेल्वे पोलीस भरती हे फेब्रुवारी मार्चच्या अगोदर येणार आहे म्हणून. तर पहा मित्रांनो आता तारीख आलेली आहे मित्रांनो टेंटेटिव्ह. तर आतापासून मित्रांनो लागून जा. ठीक आहे. तर आतापासून मित्रांनो आपल्या करिअरवर फोकस करा, कुठे मित्रांनो लक्ष देऊ नका. ठीक आहे. आतापासून मित्रांनो 6-6 घंटे 8-8 घंटे अभ्यास करा. आतापर्यंत ज्यांनी सुद्धा अभ्यास चालू केला नसेल तर अभ्यास चालू करा मित्रांनो. आता आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म कन्फर्म मित्रांनो फेब्रुवारी महिन्यापर्यंत चालू असणार आहे, जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये. आतापासून मित्रांनो कोणावर डिपेंड राहू नका. तुम्हाला जर वाटत असेल कोणीतरी येईन, कोणीतरी मला मदत करण, माझ्या रिश्तेदारीतलं कोणी येईन, मला नातेवाईकातलं कोणी मदत करण, तुम्हाला जरी वाटत असेल की माझे मामा तिथं अधिकारी आहे, माझे काका तिथं सरपंच आहे, माझे त्या आतोभाऊ तिथं बँकेत आहे, तिथं पोलीसमध्ये आहे, तुम्हाला जरी वाटत असेल की माझ्या रिश्तेदारामध्ये एवढे नोकरीवर आहे, तर मित्रांनो कोणीच कामी पडत नाही. लक्षात ठेवा. एक वेळा मित्रांनो तुम्ही 10,000 मागून तरी बघा, तेव्हाच मित्रांनो तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे. तर ह्या जगात मित्रांनो कोणी कोणाचा नाही मित्रांनो, कोणाची वाट बघू नका, कोणावर मित्रांनो डिपेंड राहू नका. तर आतापासून मित्रांनो तुम्ही आतापासून अभ्यास करा. ठीक आहे. जोपर्यंत मित्रांनो आपण सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीच विचारत नाही. आपण जर मित्रांनो कोणत्या लग्नामध्ये जरी गेलो ना तरी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला कोणीच विचारत नाही. ठीक आहे. जोपर्यंत आपण नोकरीवर लागत नाही, जोपर्यंत आपण सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत मित्रांनो आपल्याला कोणीच विचारत नाही. ठीक आहे. त्याच मित्रांनो रिश्तेदारीमधलं आपलं कोणी जर नोकरीवर असलं त्यालाच मित्रांनो मान सन्मान दिला जाते, त्यालाच मित्रांनो विचारपूस केली जाते, त्याच्यासोबत मित्रांनो बोलते लोक, तर त्याच्यात जवळ मित्रांनो गर्दी त्या ठिकाणी जमा होते. तर आपल्याला त्या ठिकाणी कोणीच विचारत नाही. कोणत्या लग्नामध्ये जर तुम्ही गेले असेल तर हे एक वेळा अनुभवता. ठीक आहे. तर ज्यावेळेस मित्रांनो आपण नोकरीवर लागलो त्यावेळेसच आपल्याला मान सन्मान मिळते, समाजामध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा, तेव्हाच मित्रांनो आपले मान सन्मान मिळते, तेव्हाच मित्रांनो आपलं कुठंतरी जे मित्रांनो नाव असते. ठीक आहे. त्याचबरोबर आई वडिलांचं सुद्धा मित्रांनो नाव आपण रोशन करतो. ठीक आहे. तर आतापासून मित्रांनो फोकस ठेवा अभ्यासावर. तर अभ्यास करा. लवकरच मित्रांनो लेखी परीक्षेची सुद्धा तारीख येणार आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.